राम राम मंडळी मंडळी बकासूर काल बकासूर आपल्याला जाणता राजा केसरी मैदानात पाहताना दिसला नाही, पण आज पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्यदिव्य असं ओपनचं मैदान पार पडतंय. पालकमंत्री केसरी या मैदानात बकासूर येणार का तर आणि उद्या ओवळेला एक बिनजोडचं भव्यदिव्य मैदान सुद्धा आहे. मग बकासूर आज पाळणा घेऊ द्या. तर मित्रांनो, बकासूर आज पालकमंत्री केसरी मैदानात 100% आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. मग बकासूर येणार म्हणल्यावर पायरा कोणता? बकासूर आता 4 ते 5 दिवस आरामावर आहे. मग आज पायरा सुद्धा टॉपचा असणार. तर बकासूर सोबत आज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे ज्या जोडीने मागच्या मैदानात 1 नंबर केला होता, अशी जोडी बक्या आणि चिक्या. पण मित्रांनो, कारुंडेकरांचा चिक्या आज बकासूर सोबत पाहताना 100% पाहायला मिळणार आहे. मग या जोडीनं मागचं मैदान गाजवलं होतं आणि 1 नंबर सुद्धा केला होता. मग आज तुम्हाला काय वाटतं, ही जोडी 1 नंबर करेल का? कमेंट करून नक्की सांगा. आज येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तसेच बाकी आणि चिक्याला सुद्धा आजच्या मैदानासाठी मनपूर्वक शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, आज 1 नंबरचा मानकरी कोण होईल? कमेंट करून नक्की सांगा. चालतं, मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये. या मैदानाचा पत्ता असणार आहे साडावाघापूर, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तसेच या मैदानाला एक नंबरला बक्षीस असणार आहे 1,01,000, 2 नंबरला 50,000, तर 1 नंबरला 1,01,000, 2 नंबरला 70,000, तर 3 नंबरला 50,000. तर या मैदानासाठी आपला लाडका दशमिंद केसरी बकासूर आणि कारुंडेकरांचा चिक्या म्हणजेच बक्या आणि चिक्या सज्ज झालेत. तर बक्या आणि चिक्याला तसेच येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा.